पूर्वेतील तरुणीला मारहाण करणारा आरोपी गोकुळ झा आणि त्याचबरोबर रणजित झा या दोघांना कल्याण न्यायालयामध्ये या ठिकाणी आज हजर करण्यात येणार आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा या ठिकाणी लावलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो या ठिकाणी लावलेला आहे। कालपासूनच आपण पाहिलं गेलं तर कल्याण पूर्वेमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे। ज्या पद्धतीने मारहाण झाली आणि मारहाणीचे व्हिडिओ हे सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर सगळेच पक्ष या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत पोलिसांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी करत होती। मात्र पोलिसांची 5 ते 6 पथकं त्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती, तरी देखील पोलिसाच्या हाती हा आरोपी लागला नसला। तरी दुसरीकडे पाहायला गेलं तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या आरोपीला पकडून, मुख्य जो आरोपी आहे गोकुळ झा याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे काल। आणि आज सकाळी दोन्ही भाऊ म्हणजे सीसीटीव्हीमध्ये दिसणारा त्याचा भाऊ रणजित आणि गोकुळ या दोघांना देखील आज या ठिकाणी न्यायालयामध्ये हजर करणार आहेत। यासाठी मोठ्या प्रमाणात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कारण मनसेच्या इशाऱ्यानंतर या ठिकाणी पोलीस जे आहेत ते ॲक्टिव्ह मोडवरती आलेले आहेत। पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो न्यायालय परिसरामध्ये लावलेला आहे। आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त जो आहे तो पोलिसांचा लावलेला आहे। कोर्टाच्या न्यायालयाच्या बाजूला बॅरिकेड टाकण्यात आलेली आहे। कुठलीही आतमध्ये सुनावणी याच्या व्यतिरिक्त लवकर होणार नाही। 11च्या सुमारास न्यायालय जे आहे कल्याण सत्र न्यायालय जे आहे ते सुरू होणार आहे आणि या न्यायालयाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। एकंदरीत कुठला अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त असला तरी थोड्या वेळातच न्यायालयामध्ये युक्तिवाद होणार आहे आणि त्यावेळेला आरोपीवरती अनेक गुन्हे दाखल आहेत, त्याला जास्तीत जास्त पोलीस कोठडी द्यावी यासाठी देखील पोलीस प्रयत्न करणार असल्याचे सांगितले जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।